अरे, थांबा, 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 थांबा जरा. दारूचं नाव ऐकून व्हिडिओ स्किप करू नका. आज दारूबद्दल माहिती आहे, नशा नाही. एक प्रश्न विचारतो तुम्हाला. दारू हा शब्द ऐकल्यानंतर तुमचाही विचार बदलतं का? असं का होतं बरं? लहानपणापासून आपल्या मेंदूवर हेच बिंबवलं गेलंय. दारू म्हणजे छे, 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 छे. नको रे बाबा. नावसुद्धा नको त्याचं. पण खरं सांगायचं झालं तर आपल्याला दारूबद्दल खरंच माहिती आहे का? नमस्कार मित्रांनो. दारू जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो. हा व्हिडिओ दारू पिण्यासाठी प्रोत्साहन नाही. हा चॅनल फक्त शिक्षण आणि जागरूकतेसाठी आहे. मग दारू म्हणजे नेमकं काय असतं? शास्त्रीय भाषेत सांगायचं तर अल्कोहोल हा केमिकल पदार्थ आहे, जो साखरेपासून तयार होतो. द्राक्षे, ऊस, फळ, धान्य यामधील साखर एका प्रक्रियेतून अल्कोहोलमध्ये बदलते. या प्रक्रियेला म्हणतात फर्मेंटेशन. तर बघूयात फर्मेंटेशनमध्ये काय होतं. ईस्ट नावाचा सूक्ष्मजीव साखरेला खातो आणि त्याचं बाय प्रोडक्ट म्हणजे अल्कोहोल. काही दारूमध्ये पुढे अजून एक प्रक्रिया असते. त्याला म्हणतात डिस्टिलेशन. त्यामुळे अल्कोहोल जास्त स्ट्रॉंग होतं. पण लक्षात ठेवा, दारू कशीही बनली असली तरी अल्कोहोल तेच असते. लोकांना वाटतं इंग्लिश दारू चांगली, देशी दारू वाईट. पण सत्य काय? चला सांगतो. फरक असतो तो फक्त बनवण्याच्या पद्धतीचा, कच्च्या मालाचा आणि क्वालिटी कंट्रोलचा. अनेक वेळा देशी दारूमध्ये क्वालिटी कंट्रोल नसतो. त्यामुळे ती जास्त धोकादायक ठरू शकते. आता तुम्ही म्हणाल, धोकादायक म्हणजे काय आणि ती कशाप्रकारे धोकादायक ठरू शकते? चला तर सांगतो मग. अल्कोहोल शरीरात गेल्यावर ते थेट मेंदूवर परिणाम करते. त्याच्यामुळे विचारशक्ती कमी होते, निर्णय चुकीचे होतात आणि सवय लागण्याचा धोका वाढतो. हळूहळू लिव्हर, झोप आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच मित्रांनो, दारूबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. या चॅनेलवर आपण शिकणार आहोत दारूचे प्रकार, दारू कशी बनते, तिचे परिणाम, मिथ्स, फॅक्ट्स हे सगळं शांतपणे आणि वैज्ञानिकरित्याने आपण समजून घेणार आहोत. आणि हो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मत, प्रश्न किंवा अनुभव. व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि दारू जागृतीला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, दारू जागृती नशा नाही, ज्ञान.